डॅड पुअर डॅडचे लेखक रॉबर्ट कियोस्की यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की गोल्ड आणि सिल्वर हे गॉड्स मनी आहेत. याबाबत त्यांनी स्वतःच्याच पुस्तकामध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणतात की सोनं आणि चांदी हा रिअल मनी आहे, तर आपण जो पैसा वापरतो, आपण जे चलन वापरतो तो मात्र फेक मनी आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणतात की सोन्या चांदीच्या किमती हा वर्षानुवर्ष पाहिल्या तर त्या वाढल्या आहेत, मात्र जर आपण पैशांच्या किमती पाहिल्या, चलनाच्या किमती पाहिल्या तर त्या घटत आहेत. म्हणजेच आपण जी आज 100 रुपयांची नोट वापरतो ती काही वर्षांपूर्वी ही 100 रुपयांचीच होती, मात्र तेव्हा जो 100 रुपयांमध्ये किराणा येत होता तो मात्र आता येत नाहीये. म्हणजेच चलनाच्या किमती ह्या कुठेतरी कमी होत आहेत, मात्र सोन्या चांदीच्या किमती ह्या वर्षानुवर्ष वाढलेल्याच आपल्याला पाहायला मिळतात. आणि हीच सोन्या चांदीच्या गुंतवणुकीतला फायदा भारतीयांनी ओळखला आणि भारतीयांनी सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. याचाच परिणाम म्हणजे भारत हा जगातील सेकंड लार्जेस्ट देश बनला, जो सोन्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात करतो. भारतीयांची सोन्याची आवड ही एवढी मोठी आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सोन्यामध्ये जर गुंतवणूक करायची झाली तर कोणते कोणते पर्याय यासाठी उपलब्ध आहेत, त्याचबरोबर स्वस्तात सोनं आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण सोन्याविषयी चर्चा करणार आहोत. तर सोनं हे डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला पहिला पर्याय सुचतो म्हणजे सोन्याचा एखादा दागिना, म्हणजेच आपण म्हणूयात त्याला फिजिकल गोल्ड. हे साधारण तुम्ही एखाद्या दुकानात जाता आणि सोन्याचा दागिना विकत घेता. तुम्हाला जर दागिन्यांची हौस असेल तर तुम्ही दागिना नक्कीच विकत घेतला पाहिजे, परंतु हा दागिना तुम्ही गुंतवणूक म्हणून घेणार असाल तर मात्र तुम्हाला यावर विचार केला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या सोन्याच्या दुकानामध्ये दागिना खरेदी करायला जाता तेव्हा तुम्हाला पहिलं म्हणजे गणनावर चार्जेस द्यावे लागतात, जे की साधारण 10 ते 15% असतात. त्यानंतर तुम्हाला पे करावा लागतो तो म्हणजे जीएसटी, जो साधारण 3% असतो. म्हणजेच सोन्याचे जे बाजारी भाव चालू असतो त्यापेक्षा 18% चार्जेस तुम्हाला एक्स्ट्राचे पे करावे लागतात ते सोनं खरेदी करण्यासाठी. म्हणजेच तुम्ही साधारण 18% महागडं सोनं विकत घेता. त्याचबरोबर दुसरा गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा हे सोनं विकायला जाता, जेव्हा तुम्हाला गुंतवणुकीसाठी सोनं घेतलेलं असं सोनं वाढतं, सोन्याचा भाव वाढतो आणि ते तुम्ही विकायला जाता, तेव्हा मात्र तुमच्याकडून मेल्टिंग चार्जेस घेतले जातात. म्हणजेच आपण सोन्यामध्ये ती घट येते असं धरूयात. म्हणजेच पहिला 18% ऑलरेडी तुम्ही महाग घेतलेला आहे, त्यानंतर तुम्हाला 2 ते 3% तुम्हाला घट येणार. म्हणजेच 20% लॉस तुमचा इथंच झालेला असतो जेव्हा तुम्ही फिजिकल गोल्ड घेता. त्याचबरोबर फिजिकल गोल्ड मध्ये तुमचा अजून एक ड्रॉबॅक असतो म्हणजे सेफ्टीचा. जेव्हा तुम्ही हे गोल्ड घरी आणता तेव्हा त्याची सिक्युरिटी ही तेवढी असते, चोरी जाण्याची भीती असते आणि ती जाऊ नये म्हणून तुम्ही अजून एक पर्याय अवलंबता तो म्हणजे लॉकरमध्ये ठेवण्याचा. आणि हे जेव्हा तुम्ही सोनं बँकेच्या एखाद्या लॉकरमध्ये ठेवता तेव्हा तुम्हाला त्या लॉकरचे चार्जेसही द्यावे लागतात. म्हणजे आपण ड्रॉबॅक पाहायचे झाले तर तुम्हाला पहिला मेकिंग चार्जेस द्यावे लागतात, दुसरं म्हणजे जीएसटी पे करावा लागतो आणि तिसरं म्हणजे तुम्हाला त्याच्या सेफ्टीसाठी अजून काही गोष्टींवरती गुंतवणूक करावी लागते. हे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत जर तुम्हाला फिजिकल सोनं हे गुंतवणूक म्हणून घ्यायचे असेल तर. याच्यासाठी एक भन्नाट पर्याय सध्या मार्केटमध्ये आलेला आहे, तो म्हणजे आहे डिजिटल गोल्डचा. आणि हे डिजिटल गोल्ड तुम्ही कुठल्याही ऍप्सच्या माध्यमातून विकत घेऊ शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे 1 रुपयामध्येही सोनं विकत घेऊ शकता. कुठल्याही शुभ मुहूर्तावर तुम्ही कुठल्याही प्लेसवर असाल त्या ठिकाणून तुम्ही हे सोनं विकत घेऊ शकता. आणि हे सोनं म्हणजे व्हर्च्युअल गोल्ड असतं. म्हणजे तुम्ही जे सोन्यासाठी पैसे त्या ऍपमध्ये डिपॉझिट करता त्या बदल्यात तुमच्या नावावरती काही सोनं त्यांच्या लॉकरमध्ये ठेवलं जातं आणि त्यानंतरला तुम्हाला साधारण 5 वर्षांपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. 5 वर्षांनंतरला तुम्हाला त्याची आयदर डिलिव्हरी घ्यावी लागते किंवा 5 वर्षांनंतरला तुम्ही ते सोनं त्याच ऍपच्या मार्फत विकूही शकता, तेव्हाचा जो बाजारभाव असेल त्याप्रमाणे. मात्र तुम्हाला हे डिजिटल गोल्ड विकत घेताना तुम्हाला 3% चार्जेस लागणार आहेत, जे की जीएसटी असतील. पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलेही मेकिंग चार्जेस लागणार नाही. जसं की आपण सोन्याच्या दुकानात गेल्यावर वेढा केला किंवा सोन्याचं बिस्किट घेतल्यावर कुठलेही मेकिंग चार्जेस लागत नाहीत. त्याचप्रमाणे तुम्ही जर हे सोन्याचं गुंतवणूक करताना जेव्हा डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुमच्याकडून कुठलेही एक्स्ट्राचे चार्जेस आकारले जाणार नाहीत.
एक्सेप्ट जीएसटी, फक्त तुम्हाला जीएसटी द्यावा लागणार आहे. त्याबरोबर डिजिटल गोल्डमध्ये अजून एक फायदा म्हणजे सेफ्टी आणि सिक्युरिटीचाही असतो, की सोनं घरी आणलंय त्याच्यामुळे त्याची सिक्युरिटी पहा वगैरे असा प्रश्न नसतो. म्हणजे लॉकर जर तुम्ही लॉकरमध्ये ठेवणार असाल सोनं तर त्याचेही तुमचे चार्जेस वाचतात. त्यामुळे तो एक डिजिटल गोल्डचा फायदा आहे. आता हे पर्याय दोन झाले, की एक म्हणजे आपण फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक केली आणि दुसरी गुंतवणूक केली ती डिजिटल गोल्डमध्ये. दोन्हीमध्ये तुम्हाला डिजिटल गोल्डमध्ये केली तर काही 5 वर्षानंतर तुम्हाला एक डिलिव्हरी मिळू शकते. म्हणजेच जी डिलिव्हरीचा प्रश्न आहे तोही मिटलेला आहे. परंतु तुम्हाला मेकिंग चार्जेस इथे द्यावे लागतात. सेफ्टीचा विषय येतो फिजिकल गोल्डमध्ये, मात्र डिजिटल गोल्डमध्ये तो इश्यू येत नाही. हे सगळे बेनिफिट्स डिजिटल गोल्डमध्ये असले तरीही या दोन्हीमध्ये एक लॉस आहे, तो म्हणजे तुम्ही सोनं विकत घेतल्यानंतरला ते विकेपर्यंत म्हणजे खरेदी केल्यापासून विकेपर्यंत तुम्हाला कुठलाही त्याचा फायदा होत नाही. आता तुम्ही म्हणाल की तो तर नॉर्मली होतच नाही, आपण सोनं घेतल्यानंतरला ते घरामध्ये ठेवतो आणि त्याची किंमत बाजार मूल्य असतं ते फक्त वाढत राहतं. परंतु असाही एक पर्याय आहे ज्याच्यामध्ये सोन्यामध्ये आपण गुंतवणूक तर करतो, त्याची किंमतही वाढत राहते आणि त्या किंमत वाढत राहतेच आणि त्या बदल्यात आपल्याला एक अॅन्युअल परतावाही मिळतो. होय, मी बोलत आहे सोवेरेन गोल्ड बॉन्ड. सोवेरेन गोल्ड बॉन्ड हे सरकार इश्यू करतं आणि हे साधारण 2 ते 3 महिन्यांच्या कालावधीनंतर सरकार इश्यू करतं. त्याचे फिक्स रेट असतात ज्या तारखांमध्येच आपण ते बाय करू शकतो. मिनिमम इन्व्हेस्टमेंट ही 1 ग्रॅमची असते आणि मॅक्झिमम तुम्ही 4 किलो इथपर्यंत सोनं तुम्ही विकत घेऊ शकता. फिजिकल गोल्डमध्येही आपल्याला मिनिमम अमाऊंट असते ती मोठी लागते. डिजिटल गोल्डमध्ये मात्र आपण कमी किमतीमध्ये करू शकतो. सोवेरेन गोल्ड बॉन्ड मध्ये जेव्हा विषय येतो तेव्हा मात्र आपल्याला 1 ग्रॅम मिनिमम करावी लागते. आता हे सोनं मात्र स्वस्तात मिळतं, म्हणजे इतर 2 पर्याय आपण आता पाहिले त्यापेक्षाही स्वस्तात मिळतं. म्हणजेच सोवेरेन गोल्ड बॉन्ड जेव्हा इश्यू होतात त्यावेळेला जे बाजारी भाव सोन्याचा चाललेला असतो त्यापेक्षा डिस्काउंटेड प्राइसने हे गोल्ड बॉन्ड इश्यू होतात. आणि त्याचबरोबर जर तुम्ही त्याचं ऑनलाईन पेमेंट करणार असाल तर प्रति ग्रॅम तुम्हाला 50 रुपये ही सूट असते. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला डिस्काउंटेड सोन्यामध्येही 50 रुपयाची सूट तुम्हाला एक्स्ट्राची मिळणार आहे. हा झाला सोवेरेन गोल्ड बॉन्डचा फायदा. तर या गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला 8 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो, म्हणजे 8 वर्ष तुम्ही हे सोवेरेन गोल्ड बॉन्ड ठेवू शकता. डिजिटल गोल्ड प्रमाणे हे सुद्धा व्हर्च्युअल गोल्डच असतं, मात्र डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही डिलिव्हरी मागू शकता. इथं मात्र डिलिव्हरी तशी होत नाही. फक्त हे व्हर्च्युअल गोल्ड जे आहे ते सोन्याचे जे बाजारी भाव आहे त्याप्रमाणे वाढत राहतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला अप्रिसिएशन ऍट द एंड ऑफ द मॅच्युरिटी तुम्हाला मिळणार आहे. 8 वर्षानंतरला तुम्हाला जी अप्रिसिएशन प्राइस आहे ती मिळते. आणि जो मी म्हणत होते की बिटवीन जेव्हा सोनं आपण होल्ड करतो तो त्या दरम्यानचा जो परतावा आहे तो परतावा यामध्ये मिळतो. म्हणजेच तुम्हाला वार्षिक 2.5% प्रमाणे, म्हणजे सोन्यामध्ये जी काही तुम्ही 1 लाखाची जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर तुम्हाला 2,500 प्रति वर्ष तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर सोन्याचं अप्रिसिएशन होणार आहे. म्हणजेच तुमची जी वाढलेली किंमत आहे ती कुठेही कट होणार नाही, ती तुम्हाला मिळणारच आहे जेव्हा मॅच्युरिटी येणार आहे. पण त्याच्याबरोबर तुम्हाला आधी 2.5% परतावा दरवर्षी मिळणार आहे, म्हणजे 8 वर्ष हा परतावा मिळणार आहे. आता प्रश्न इथे येतो लिक्विडिटीचा, की लिक्विडिटी तुम्ही जेव्हा फिजिकल गोल्ड घेता तेव्हा तुम्ही लगेच जाऊन विकू शकता मार्केटमध्ये, डिजिटल गोल्डही तुम्ही विकू शकता. मात्र सोवेरेन गोल्डमध्ये 8 वर्षाचा लॉक इन पिरियडमुळे तुम्हाला ते सोनं विकता येत नाही असं काही जणांचा समज आहे. मात्र 5 वर्षानंतरला सोवेरेन गोल्ड बॉन्डमध्ये एक एक्झिट विंडो येते ज्या मार्फत तुम्ही ते सोनं विकू शकता. मात्र तेव्हा तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो, कारण तो प्री मॅच्युअर तुम्ही सोवेरेन गोल्ड बॉन्ड विकत असता. मात्र त्या आधीही तुम्हाला जर गोल्ड बॉन्ड विकायचा असेल तर तसाही पर्याय उपलब्ध आहे. जसं आपण स्टॉक मार्केटमध्ये एखादा स्टॉक विकतो त्याच पद्धतीने आपण हा गोल्ड बॉन्ड सुद्धा विकू शकतो, त्या वेळेची जी काही प्राइस असेल त्या प्राइसनुसार. म्हणजे इथं लिक्विडिटीचाही इतका प्रश्न राहत नाही. प्रश्न राहतो तो फक्त की फिजिकल गोल्ड तुम्हाला मिळत नाही. पण तुम्ही जर पाहिलं, जर तुम्हाला परतावा एवढा चांगला मिळतो आणि तुम्हाला जर फिजिकल गोल्डच हवं असेल तर जेव्हा तुम्ही मॅच्युरिटी येते त्या मॅच्युरिटीच्या वेळेला तुम्हाला त्या अप्रिसिएशन नुसारच तुम्हाला प्राइस मिळते. ऑलरेडी तुम्ही 2.5%नी व्याज घेतलेला आहे, अप्रिसिएशनची प्राइस मिळाली आहे, तर त्यावेळेला तुम्ही बाजारात जाऊन फिजिकल गोल्ड विकत घेऊ शकता, कारण सेम किमतीला तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही त्याचे बिस्किट केले तर तुम्हाला त्याचं कुठलेही घडणावळ चार्जेसही द्यावे लागणार नाही, फक्त 3% जीएसटी एक्स्ट्राचा पे करावा लागेल.
एवढंच असेल. फक्त याच्यामध्ये फिजिकल डिलिव्हरी मिळत नाही एवढाच ड्रॉबॅक आहे. मात्र तुम्हाला परतावा मिळतो, तुम्हाला एक अप्रिसिएशन ही मिळतं आणि कुठल्याही पद्धतीचे टॅक्स लागत नाही. तुम्हाला 3% जीएसटी ही पे करावे लागत नाही, गहनावर चार्जेसही पे करावे लागत नाही. ही आहे स्वस्तातल्या सोन्याची गुंतवणूक, ज्यामध्ये तुम्ही बाजारी भाव जो असतो त्यापेक्षा कमी किमतीमध्ये गुंतवणूक करता आणि विकताना मात्र तुम्ही बाजारभाव जेवढा असतो त्याचप्रमाणे विकता. म्हणजे हे फायद्याची गुंतवणूक आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही मात्र कुठल्या पद्धतीच्या सोन्यामध्ये गुंतवणूक या शुभ मुहूर्तावर करणार आहात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर तुमचे जे सहकारी आहेत किंवा जे ना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.